कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं लग्न ठरलंय, पत्रिका द्यायला आलोय। हे घे। माझ्या लग्नाला नक्की यायचं हा? तुम्ही सगळ्यांनी। अरे वा, पत्रिका छापल्या पण छान। शिवा, सगळ्यांना घेऊन या, खास करून या टिंगूला। हा, प्रयत्न करीन। प्रयत्न नाही, नक्की यायचंय। हे बघ, तू आली नाहीस ना, तुम्ही लग्न करणार नाही हा? नाही नाही, असं नाही होणार, मी येईन। शिवा, तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही, असं काही नाही आहे, मला जरा काम आहे, मी आले। अगं शिवा, आशू, तिला खरंच काम असेल, आपण निघूया, आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं। अरे हो, पण किती वियर्ड वागतेय। तिचा राग नसेल गेला अजून, जाऊ दे, चल, उशीर होतो, निघू चल। चल। तुम्हाला वाईट नाही वाटलं? तुमच्या काळजाचा तुकडा होती तुमची गाडी, ती विकली मी। ज्या गाडीवर बसून तुमचा वेगळाच रुबाब दिसायचा, मला तुमच्या बरोबर त्या गाडीवर बसून एक एवढं भारी वाटायचं, ती गाडी नाही जगता आली मला। ज्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर मला खूप आनंद व्हायचा, ती गाडी विकून आले मी आज। मला ना प्रॉब्लेम हाच होतोय की माझ्या आयुष्यातनं माणसं निघून जात आहेत, गोष्टी निघून जात आहेत। का मी काय केलंय? का मिळतेय मला ही शिक्षा? मी काही चुकीचं वागले का? मला सतत या गोष्टीचं वाईट वाटत राहते की माझी जवळची माणसं माझ्या आयुष्यात नाहीच आहेत, ती निघून जात आहेत। काय केल्याने हे सगळं थांबेल? मी काय करायला पाहिजे? माझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत का नाही होणार आहेत, तर त्या कधी होणार आहेत? तुमच्याकडनं आता उत्तराची अपेक्षाही नाहीये, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले। तुमची गाडी नाही जपता आली मला, विकून टाकली मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।